मुलाच्या प्रेम प्रकरणामध्ये कवळवाडी येथील वडिलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मात्र वडिलांनी गळफास घेतलेला नसून त्यांचा खून झाला असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत नातेवाईक आक्रमक झाले. त्यांनी पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांची भेट घेतली. तोपर्यंत जिल्हा रुग्णालयाच्या गेटवर मृतदेह ठेवला होता. ही धक्कादायक घटना रविवार दिनांक 9 जून रोजी दुपारी घडली. अखेर संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती बीड ग्रामीण पोलिसांनी आज सोमवार दिनांक 10 जून रोजी सकाळी 9 वाजता दिली आहे. बीड तालुक्यातील गवळवाडी येथील पवार कुटुंब यातील एका मुलाने प्रेम प्रकरणातून मुलीला फरार केलं होतं. मात्र मुलीच्या कुटुंबियांनी सांगली येथून जाऊन मुलीला आणले. मात्र मुलाला फरार केल्याचे मुलाच्या नातेवाईकांनी देखील आरोप केला आहे. याच प्रकरणातून त्या मुलाच्या वडिलांचा खून केला असल्याचा गंभीर आरोप करत नातेवाईक आक्रमक झाले होते. त्यांनी पोलीस अधीक्षकांना तक्रार केली. या प्रकरणात मयत मोहन पवार हे मयत झाले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. त्यांना फोन आला तिघाचा आला. तिघांनी बारीबाचीने फोन लावून त्यांना म्हणजे बालोन चौकात ये, तुला आम्ही रस्त्यावर पैत्याने तोडू. तर ते म्हणले बरं म्हणले आणि बाहेर पडले. मला म्हणले वापस येतो म्हणले. त्यांनी तिथून गायब केलं आणि आधी पण त्यांना धमक्या येत होत्या आणि त्यांनी निघून त्यांचं हे केलं. मी कोमल मोहन पवार, माझा भाऊ मुलगी घेऊन गेला होता. दोघांच्या सहमतीने त्यांनी गेले होते. मनोज मोहन पवार त्याचं नाव आहे. त्यांनी तिथं जाऊन मुलगी आणली. सांगलीमध्ये गेले, तिथून त्यांनी मुलगी घेऊन आले. भैयाला आणलं नाही, भैयाला त्यांनी फरार केले. की माझी मम्मी मनीषा मोहन पवार माझ्या पप्पाला जीव मारण्याच्या धमक्या देत होते आणि काल त्यांनी माझ्या पप्पाला मारले. माझ्या पप्पांनी गळफास घेतला नाही आहे. आम्ही तक्रार दिली, आमची तक्रार बी घेण्यात आणि आमच्याकडे लक्ष पण द्यायनात. तिथून प्रेत त्यांनी सोडून आणलंय. तिथं आणून PM केलंय. कशा कोणाच्या ह्यानी केलं हे पण आम्हाला माहीत नाही. आमची साक्ष थोडी पण घेतलेली नाही आहे त्यांनी. आमची अशी मागणी की गुन्हा दाखल झाल्याशिवाय आम्ही इथून पुढं जात नाही आणि आमचा भैया इथं आल्याशिवाय तर आम्ही कसलंच इथून जात नाही. माझा भाऊ आम्हाला आत्ताच्या आत्ता पाहिजे. माझा भाऊ त्यांनीच फरार केला. कोण लोक आहेत ते? त्या मुलीच्या इकडचे ते बाबासाहेब शिवाजी मस्के, कैलास शिवाजी मस्के, अजय कैलास मस्के, अभिजित बाबासाहेब मस्के, बाबू भद्रीनारायण मस्के आणि गणेश भद्रीनारायण मस्के व मुलीचे मामा हे असे मिळून धमक्या देत होते माझ्या पप्पाला. आणि ते सध्या आता आहेत. ते मुलीच्या मामाचं नाव शेळके पुराव्यासहित आहे. अशा प्रकारे नातेवाईक आक्रमक झाल्याने बीड ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये अखेर गुन्हा दाखल झाले असल्याची माहिती आज सोमवारी पोलिसांनी दिली आहे.